आपल्या सर्वांचे मी हिमांशू टिल्लू आणि मी अर्पिता जोशी राष्ट्रसेवकच्या आजच्या भागात स्वागत करतो। आज आपल्याबरोबर आहेत इतिहासाचे अभ्यासक व लेखक श्री कौस्तुभजी कस्तुरे। नमस्कार। आज आपला गप्पा मारायचा विषय आहे पेशवाई। तर मला एक सांगा कौस्तुभजी, पेशवाई या संज्ञेचा उगम कधी झाला, म्हणजे कसा झाला? ओके, मीच थोडंसं विचारतो, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मला जेवढं माहिती आहे त्यानुसार शिवाजी महाराजांचे देखील एक पेशवे होते, मोरोपंत। सो मला तिथपर्यंत माहिती आहे। त्याच्या आधी झाला का त्याच्या म्हणजे? पेशवा हा फारसी शब्द आहे। पेश करणं जे आपण म्हणतो की पेशकश किंवा पेश करणं, हिंदी आपण जनरली आपण मालिकांमध्ये ऐकतो की पेश किया, तर पेश करणं म्हणजे त्याला देणं किंवा त्याला हे करणं, त्याच्या समोर ठेवणं। सो पेशवा म्हणजे त्याच्या जो अग्रस्थानी, समोर ठेवणं म्हणजे काय, तर तो अग्रभागी असलेला, तो अग्रस्थानी म्हणजे सगळ्यात पुढे असलेला किंवा सगळ्यात वर असलेला असा तो पेशवा। मग तो कोण, तर तो मुख्यमंत्री, सगळ्या मंत्र्यांमधला किंवा सगळ्या जे काही आपण म्हणू की मुत्सद्दी लोकांमधला, त्यांच्यातला सर्वोच्च असा तो पेशवा। याला आपल्याकडे थोडक्यात सांगायचं तर बादशाहांमध्ये आपण वजीर म्हणतो। सो मुघल बादशाहीचा वजीर हा पेशवाच होता, तो त्यांचा प्राईम मिनिस्टर होता इन शॉर्ट। किंवा जर तुम्ही स्टेट लेवलला जाल तर तो आत्ताचं जे आपण मुख्यमंत्री म्हणतो, तर ते मुख्यमंत्री किंवा राज्याच्या दृष्टीने जाल तर तो पंतप्रधान, राष्ट्राच्या दृष्टीचा तो पंतप्रधान म्हणजे पेशवा। आणि शिवाजी महाराजांनी या पेशवा शब्दाला म्हणजे राज्यव्यवहार कोश जो लिहून घेतला, रघुनाथपंत हणमंते म्हणून शिवाजी महाराजांच्याच ह्याच्यातले होते अष्टप्रधान, तर त्यांनी धुंडीराज व्यासाकडनं राज्यव्यवहार कोश लिहून घेतला, ज्याच्यात तुम्ही फारसी शब्दांना शिवाजी महाराजांनी संस्कृत प्रतिशब्द दिले, मराठी किंवा संस्कृत आपण काही म्हणू शकतो। तर पेशवा याला प्रधान असा तो शब्द आहे। पंडित प्रधान हे आपल्याला नंतर मिळतं, म्हणजे पंतप्रधान, पंत सुमंत, पंत डबीर, ती अशी ती पंत अमात्य, अशी ती सगळी हे आहे, मराठी त्यांना नावं दिली गेली। त्यामुळे मुळात पेशवा आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर, राज्यव्यवहार कोशानंतर तो प्रधान झाला। पेशवा म्हणजे सगळ्यात वर असलेला अधिकारी किंवा राजाच्या खालोखाल जर कोण आहे राज्य चालवण्याकरता, तर तो पेशवा, असा त्याचा एकंदर अर्थ। कौस्तुभजी, आपण पेशवाईबद्दल बोलतो या भागामध्ये, तर 1711 साली बाळाजी विश्वनाथांना सेनाकर्ते ही पदवी मिळाली किंवा हे पद दिलं गेलं, तर मग हे सेनाकर्ते म्हणजेच पेशवाई का? नाही, खरं सांगायचं तर नाही। म्हणजे सेनाकर्ता ही एक पदवी म्हणू आपण, पदच आहे ते, म्हणजे पद पदवी, जसं ताटली जसं म्हणतो तसं ते पद पदवी, त्याच्यात काही फारसा फरक नसतो। पण पदवी किंवा ते पद देण्यामागचा शाहू महाराजांचा उद्देश एकच आहे की सेना समुदाय जो असतो, आपल्याकडे एक बखर आहे, म्हणजे ती पंतमात्य आणि ही जी लोकं होती त्यांच्या एकेकाच्या पंतप्रतिनिधींची एक बखर आहे, पंतमात्यांची एक वेगळी बखर आहे। तर पंतप्रतिनिधींच्या बखरीमध्ये काही वाक्य आहेत की बाळाजी विश्वनाथ शहाणे करते म्हणून त्यांना सेनाकर्ता हे पद दिलं का, तर लोक, फौज त्यांच्या आज्ञेत आहे, फौज त्यांचं ऐकते। या माणसाने ऑर्डर्स दिल्यानंतर फौज विचार नाही करत की मला इकडे जायचं आहे का, तर सेनाकर्ता म्हणजे ते सैन्य जमवण्याकरता जे काही कसब लागतं ते तुमच्याकडे आहे। आणि सैन्याचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला जे निर्णय घ्यायचे असतात किंवा 11th आला तुम्हाला सैन्याच्या ज्या गरजा पुरवायच्या असतात किंवा त्यांचं काय बघायचं असतं, आत्ताचा जो संरक्षण मंत्री असतो त्याच्याशी तुम्ही त्याला थोडक्यात रिलेट करू शकता। सेनापती कोण, तर जो चीफ ऑफ डिफेन्स तुमचा जो असेल तो, म्हणजे आपल्याकडे आत्तापर्यंत चीफ ऑफ डिफेन्स हे पद नव्हतं, जे आत्ता रिसेंटली क्रिएट केलेलं आहे आणि रावत त्याचा आता हेड आहे। त्याच्या खालोखाल आता आपल्याकडे 3 वेगळी पदं आहेत, ज्याच्यात तुमच्याकडे जनरल असतो जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ असतो, ॲडमिरल असतो जो चीफ ऑफ नेव्ही स्टाफ असतो, आणि एअर मार्शल असतो जो चीफ ऑफ एअर स्टाफ असतो। वायुसेना त्यावेळेला नव्हतीच ऑब्व्हियसली। नौसेनेचा आर्मर प्रमुख किंवा त्याला आपण थोडक्यात म्हणायचं तर सरखेल ही जी एक पदवी आपल्याकडे नंतर कान्होजी आंग्रे आणि या लोकांना दिली गेली। जनरल जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला मराठ्यांकडे जनरलच्या 2 कॅटेगरीज होत्या, एक फेज जनरल ऑफ कॅव्हलरी, घोडदळाचा जनरल, आणि पायदळाचा, हे दोन्ही वेगवेगळे आहेत। शिवाजी महाराजांचा घोडदळ प्रमुख वेगळा आहे, शिवाजी महाराजांचा पायदळ प्रमुख वेगळा आहे। नेतोजी पालकर असेल किंवा कुर्तोजी गुजर, प्रतापराव गुजर असतील, यांची नावं आपल्याला सेनापती म्हणून मिळतात, पण ह्यांच्या हातात फक्त आणि फक्त घोडदळ आहे, ह्यांच्या हातात पायदळ नाही आहे। पायदळाच्या तो जो एक अधिकारी आपल्याला मिळतो त्याची येसाजी कंक नावाचा एक सरदार होता जो पायदळाचा अधिकारी होता। तर हे शिवाजी महाराजांच्या काळापासून पुढे चालत राहणे आणि पेशव्यांच्या काळापर्यंतही चालू होतं।
तर या ह्याच्यात सेनापती खुद्द वेगळे आहेत. ते खंडेराव दाभाडे होते. पण खंडेराव दाभाडेंना जी मदत लागेल किंवा त्यांच्या आधी जे चंद्रसेन जाधवराव होते किंवा त्यांच्या आधी धनंजय जाधवराव होते, या लोकांना सैन्याकरता जी मदत लागेल, म्हणजे सैन्याची जी मदत लागेल ती आयत्या वेळेला देणं, सैन्याला गोळा करणं किंवा सैन्याच्या ज्या काही गरजा असतात त्या पुरवणं, हे सगळं सेनाकर्त्याला करायला लागतं. तर तो जो काय म्हणू आपण, आत्ताच्या भाषेत जर आपण कोणी काय, मला आता तो शब्द आठवत नाही आहे तो पटकन, पण सैन्याच्या गरजा पुरवणारा अधिकारी आणि तो संरक्षण मंत्री आणि सेनाकर्ता ह्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. अच्छा, म्हणजे बाळाजी विश्वनाथ हे एकाच वेळेला आपण एक पंतप्रधानही होते आणि डिफेन्स मिनिस्टरही होते असं म्हटलं तर ते बरोबर. त्या पदावरती नव्हते. म्हणजे सेनाकर्ता हे त्यांच्या पेशवाईच्या आधीचा काळ आहे. त्यांना पेशवाई मिळाली साधारणतः 1713मध्ये. तर 1713पर्यंत त्यांनी सेनाकर्ता पद भूषवलं आणि 1713 पासून पुढची 7 वर्ष त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी पेशवाई सांभाळली. म्हणजे त्यांना असं ऑफिशियल पद असं नव्हतं, पण त्या जबाबदाऱ्या त्यांना सेनाकर्ता म्हटलं जातं. म्हणजे त्यांचा सेनाकर्ता हे पद काही कागदपत्रांमध्ये मिळतं, पण प्रत्यक्ष अष्टप्रधान मंडळात जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळात त्यांचा सेनाकर्ता असं वेगळं पद आपल्याला दिसून येत नाही. कागदपत्रांमध्ये सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ हे नाव मिळतं, पण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन ज्या वेळेला एक तुमच्याकडे कॉन्क्रीट सिस्टीम असते, आपल्याकडे जसं आत्ताचं मंत्रिमंडळ असतं की कोणतरी एक गृहमंत्री असणार, कोणतरी एक मुख्यमंत्री असणारच. तुम्ही गृहमंत्रीपद मुख्यमंत्री स्वतःच्या हातात घेऊ शकतात, पण ते पद बाजूला करू शकत नाही. सो सेनाकर्ता हे पद तसं नाही. म्हणजे ज्यावेळेला छत्रपती गादीवर येतात त्यावेळेला छत्रपतींचे पेशवे हे कोण ना कोणतरी असणारच. तुम्ही ते पेशवे हे पद बाजूला करू शकत नाही. सेनाकर्ता पदाचं तसं नाही. सेनाकर्ता पद बाळाजी विश्वनाथांच्या नंतर कोणाकडे गेलं हेही कोणाला माहीत नसतं. अच्छा, आता ह्यालाच धरून अजून एक प्रश्न असा आहे की काळानुरूप पेशवाई किंवा पेशवे पदाच्या जबाबदाऱ्या कशा बदलत गेल्या. म्हणजे असं हे जे प्रशासकीय पद आहे ते हळूहळू सैनिकी पद व्हायला लागलंय का काय, असं एक वाटायला लागतं. कारण पेशव्यांनीच नंतर बाजीराव साहेबांनी एस्पेशली आणि नंतर इतर बाकी पेशव्यांनीही सैनिकी मोहिमा काढल्या. तर हे कसं ट्रान्झिशन किंवा हा बदल कसा झाला आणि याच्यात का झाला? खरं सांगू का, म्हणजे हा प्रश्न परत मी मगाच्याच ह्याच्यावरती येतो की आपल्या डोक्यातल्या काही कल्पना थोड्या वेगळ्या असतात. किंवा म्हणजे आपण पेशवे म्हटलं की कोण, तर ते बाजीराव किंवा मग नानासाहेब असेल, ज्याने अर्थात पानिपतात सगळी हानी केली असा जो एक प्रचार आहे, सदाशिवराव भाऊ, आणि नंतर ज्याने राज्य बुडवलं तो दुसरा बाजीराव. हे एवढे पेशवे आपल्याला माहीत. ह्याच्या आधीचे पेशवे आपल्याला माहीत नाही आहेत आणि मुळात त्या पदाचं स्वरूप आपल्याला माहीत नाही आहे. शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोशाबरोबर आणखीनही काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला कामकाज कसं चालावं याकरता काही ग्रंथ लिहून घेतले किंवा काही एक आजच्या भाषेत जर मी म्हटलं, म्हणजे आपल्या ITच्या भाषेत किंवा ज्याला आपण SOPs म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, हा एक तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन असतं. शिवाजी महाराजांनी हे डॉक्युमेंटेशन करून घेतलं आणि ही या SOPsपैकी एक SOP शिवाजी महाराजांची आहे, ज्याला कानून जाबिता म्हणतात. सो कानून जाबिता किंवा कानू जाबिता हा असा प्रकार आहे की ज्याच्यात प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवरती त्या माणसांची कामं काय असतील ती डिफाईन केलेली आहेत. छोट्या म्हणजे हार्डली 4-5 ओळींचा एक पॅरेग्राफ, अशा प्रत्येक पॅरेग्राफमध्ये प्रत्येक माणसाचं काम काय, अष्टप्रधान मंडळातल्या 8 मंत्र्यांची कामं आणि त्याच्यात शिवाजी महाराजांच्या डिरेक्ट ऑर्डर्स आहेत. अष्टप्रधान मंडळातला न्यायाधीश आणि अष्टप्रधान मंडळातला पंडितराव जो धर्माची कामं वगैरे बघतो, हे 2 सोडले तर ह्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही मंत्री असा, तुम्ही अमात्य असा, तुम्ही पेशवा प्रधान असा, या अशा 6 प्रधानांना शिवाजी महाराजांच्या ऑर्डर्स होत्या की तुम्ही हातात तलवार घ्या आणि तुम्ही लढायला जा. 8 पैकी 6 प्रधानांना लढायला जावं हे या शिवाजी महाराजांच्या ऑर्डर्स आहेत. आणि जर शिवाजी महाराजांच्या लष्करी मोहिमा बघितल्या तर त्यातल्या 1/3 मोहिमा खुद्द महाराजांनी केल्या. नाही, खुद्द महाराज हातात तलवार घेऊन गेले. 1/3 मोहिमा म्हणजे 3 भागांपैकी एक भाग हा खुद्द महाराजांनी लीड केला, एक भाग हा शिवाजी महाराजांच्या सेनापतींनी लीड केला. म्हणजे त्याच्यात नेताजी पालकर असतील, त्याच्यात प्रतापराव गुजर असतील, खंबीराव मोहिते असतील, माणकोजीचे 10 तोंडे आधी होते ही लोकं असतील. या लोकांच्या बरोबर जो 3रा भाग उरतो तो शिवाजी महाराजांच्या पेशव्यांनी लीड केला. मोरोपंत पेशवे हे होते. ही सुरुवात जर बघायची झाली तर शिवाजी महाराजांचे पहिले पेशवे कोण इथपासून जर या प्रश्नाला सुरुवात झाली तर ते मोरोपंत नव्हते. शिवाजी महाराजांच्या पहिल्या पेशवाचं नाव होतं शामराज निळकंठ रांझेकर, त्यांचं आडनाव. म्हणजे कागदपत्रात ते रोजेकर किंवा रांझेकर असं मिळतं. तर रांझ नावाचं एक गाव आहे, त्या गावातला माणूस तो रांझेकर.
1657-58 साली शिवाजी महाराजांनी जी लोकं पूर्वीपासून चालत आलेली होती त्या लोकांना बाजूला केलं आणि नवीन ताज्या दमाची लोकं पुढे आणली. त्याच्यात त्यांनी सेनापती बदलला, त्याच्यात त्यांनी पंतप्रधान बदलला, त्याच्यात त्यांनी किल्ल्यांची नावं बदलली. टोटली त्यांनी मेकओव्हर केला स्वराज्याचा आणि 58 सालापासून वेगळ्या नव्या लोकांना त्यांनी पुढे आणलं. तर त्याच्यात ह्या साम्राज्य निळकंठांना पेशवाईवरनं बाजूला केलं आणि त्यांच्या जागी एक टेम्पररी माणूस तिकडे नेमला. काळजीवाहू जो आपण म्हणतो की नवीन त्या लेवलचा माणूस मिळण्यापर्यंत कोणतरी एक सांभाळायला हवा. तर त्याचा नरहरी आनंदराव नावाचा एक माणूस आणि जितेशा कावले त्याचा काही महिन्यांकरता उल्लेख की हा पेशवा म्हणून आहे. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांनी मोरोपंताला पुढे आणलं की हा मोरोपंत पिंगळे जे होते त्यांना मग पेशवेपद दिलं आणि तिथपासून मग मोरोपंतांनी त्यांच्या स्वराज्याच्या मोहिमा तुफान चालू. साल्हेरची मोहीम मोरोपंतांची मोठी होती किंवा जंजिरा घेण्याकरता मोरोपंतांनी मोठ्या काही कामगिऱ्या केल्या. अर्थात त्याच्यात यश नाही आलं, पण तेवढ्याच लेवलला हातात तलवार घेऊन तेवढ्याच लेवलला घोडा फेकण्याचं काम मोरोपंतांनी केलं. आणि हे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे, जे अव्याहत पुढे चालू होतं. अगदी आपण माधवरावांपर्यंत म्हणूया की पेशवा म्हटलं की तुम्हाला हातात तलवार घेऊन लढायला जाणं हे भाग पडतंच पडतं. म्हणजे पेशवा मुळात कोणी ऑर्डर्स देणारा असतो आणि त्याच्या हाताखालच्या लोकांनी लढायचं असं कधीच नव्हतं, राईट फ्रॉम शिवाजी महाराज. तर पेशव्यांनी कुठली नवी लढाईची तंत्र वगैरे विकसित केली का? मी असं ऐकलेलं आहे की बाजीराव साहेबांचा फिरता वेढा आहे तंत्र. हां, म्हणू शकतो. म्हणजे फिरता वेढा हा एक त्यातला, पण तो फिरता वेढा आधी शिवाजी महाराजांनी वापरला नव्हता असं क्लिअर कट म्हणता येत नाही, कारण तो जो उमराणीचा सगळा प्रसंग आहे, म्हणजे प्रतापराव गुजर मारले गेले तो सगळा नंतरचा भाग झाला. म्हणजे ते नेसरीची खिंड वगैरे प्रकार वेगळा झाला. पण नेसरीच्या खिंडीच्या आधी ज्या माणसाकडनं प्रतापराव मारले गेले, बेहलोल खान नावाचा विजापूरचा तो पठाण सरदार होता, त्या बेहलोल खानला प्रतापरावांनी उमराणी नावाचं एक गाव आहे, म्हणजे तो जत, सांगली आणि त्याच्या सांगली ते जतचा मधला सगळा भाग, कोल्हापूरच्या आसपासचा भाग, गडहिंग्लज, तुमचा नेसरी, या भागात ज्या वेळेला तो विजापूरवरनं येतोय त्यावेळेला प्रतापरावांनी जे टेक्निक बाजीरावने वापरलं जवळपास तेच टेक्निक वापरलं की तो बेहलोल खान पुढे येतोय आणि प्रतापरावांची माणसं त्याच्याभोवती गोलगोल फिरतात. आणि एका नदीच्या पाशी येऊन ज्या वेळेला ते सगळं सैन्य थांबलं त्यावेळेला प्रतापरावांनी त्याचा तो वेढा आवडला. तो फिरता वेढा होता. ज्यावेळेला तो सेंटर ज्याचा आहे बेहलोल खान तो येऊन थांबतो त्यावेळेला तो वेढा थांबला कडेचा, आणि तो वेढा थांबल्यानंतर ती चारी लोकांनी त्यांना दाबलं चारी बाजूने. अशा पद्धतीचा सेम वेढा बाजीरावांनी अनेक वेळेला वापरला. आणि पालखेडचं जे कॅम्पेन आहे ते त्याचं उत्तम उदाहरण आहे. पालखेडच्या कॅम्पेनमध्ये कदाचित आपण प्रश्नात ते येईल पुढे, पण त्या कॅम्पेनमध्ये बाजीरावांनी तो फिरता वेढा निजामाभोवताली जो घातला तो साधारणतः निजाम जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात की पुण्यावरनं तुम्ही शिरूरकडे जाता, शिरूरवरनं तुम्ही नाशिकच्या दिशेने जाता नॉर्थ साईडला, नाशिकच्या पूर्वेकडे पुंतांबा नावाचं एक ठिकाण ज्याला पूर्वी पुण्यस्तंभ म्हणायचं, आणि तो गोदावरीच्या काठावरती. आणि पूर्वी नदीला उतार असायचे. उतार म्हणजे जिथे नदी उथळे तिथनं तुमचे घोडे न बुडता नदी क्रॉस करू शकतील, माणसं वगैरे. तो पुंतांब्याचा उतार क्रॉस करून ज्यावेळेला निजाम पलीकडे गेला त्या क्षणी बाजीरावांनी डोंगरातनं येऊन त्याच्या भोवती वेढा घातला, आणि तिथून ते वैजापूर क्रॉस करून पालखेडला येईपर्यंत निजाम पुढे येतोय आणि त्याच्या भोवती बाजीरावांचा गोल वेढा फिरतोय. आणि तो गोल वेढा अशा करता की निजामाचा तोफखाना जबरदस्त आहे. निजामाची ताकद कशात आहे तर त्याचं जे तोफची आहेत, मग त्यांना सांगितलं की बाबा मला इथून काही कोसांवरती तोफा मारायच्या तरी ते अचूक नेम मारतील, पण केव्हा ज्यावेळेला समोरचा तोफखाना आहे किंवा समोरचा किल्ला आहे जो हलू शकत नाही, बाजीरावांचं घोडदळ फिरतंय, तोफा काहीच करू शकत नाही. त्यामुळे एक तर निजामाकडे तोफखाना नव्हता, निजामाचा तोफखाना खूप मागे राहिला होता, पण त्याच्यात ज्या काही छोट्या तोफा होता, जंबुरे म्हणतात त्याला, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर रॉकेट लॉन्चर्स, थोडक्यात छोट्या तोफा असतात ज्या युजली उंटावरती किंवा खांद्यावरती घेऊन वगैरे मारतात, या जंबुऱ्याचा सुद्धा नेम लागणार नाही किंवा त्यांच्या गोळ्यांचा नेम लागणार नाही, अशा पद्धतीने तो फिरता वेढा आणून त्याला जेर केलं आणि पालखेडला आणून त्याला मारलं. दुसरा टेक्निक त्यांनी वापरला जे आपण हायलाईट करू शकतो की एक ब्रिटिश फील्ड मार्शल होता मॉन्टगोमेरी नावाचा, बर्नार्ड मॉन्टगोमेरी. सो त्याने हिस्ट्री ऑफ वॉरफेअर नावाचं पुस्तक लिहिलं. त्याला राईट त्याला फील्ड मार्शल किताब त्याला मिळाला, ऑब्व्हियसली फील्ड मार्शल त्यांच्याकडे आहेत, पण त्याने जे लिहिलेले जे काही अनुभव आहेत किंवा तो स्वतः सेनानी, आणि त्याला कळते की युद्धक्षेत्रावरती काय हालचाली चालतात. आणि तो ज्यावेळेला म्हणतो की त्याचं वाक्य इतकं महत्त्वाचं आहे की द पालखेड कॅम्पेन ऑफ 1727-28 वॉज अ मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी इन विच बाजीराव आउट जनरल निजाम उल मुल्क.
ह्याच्यामध्ये तो ज्यावेळेला म्हणतो की बाजीराव आउट जनरल निजामुल मुल्क, निजाम हा माणूस जो औरंगजेबाच्या तालमीत तयार झाला आहे, औरंगजेबाचा ज्याच्यावरती विश्वास आहे आणि पुढची लोक ही म्हणतात की औरंगजेबाचा आत्मा ह्याच्यात येऊन थांबला आहे, इतका हा औरंगजेबाच्या डोक्याचा आहे, त्या निजामाला कोणीही हरवू शकत नाही आणि बाजीराव येऊन त्याला हरवतो, ही नामुष्कीची गोष्ट होती. बाजीरावने हे केलं तर ते कशाच्या जोरावर, त्याच्या कॅव्हलरीच्या जोरावरती. बाजीरावाकडे तो त्याचं म्हणणं की बाजीराव कधीही चिलखत घालत नाही किंवा बाजीराव कोणतंही जड सामान नेत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाजीरावाच्या बरोबर दर 2 घोडेस्वारांच्या आड एक रिकामा घोडा असतो. म्हणजे जर बाजीरावाची फौज 50,000 आहे, आपण अंदाज धरून चालू, 50,000मध्ये टोटल नंबर ऑफ हॉर्सेस किती असते तर 75,000 असते. कारण 50,000मध्ये 50,000 लोकांचे 50,000 घोडे आणि प्रत्येक 2 घोडेस्वारांमागे एक असा एक तिसरा घोडा, रिकामा घोडा, ज्याच्यावरती माणूसही नसेल, त्याच्यावरती काही नसेल, असा एक घोडा घ्यायचा. कशा करतात तर त्याचा उपयोग वेगवेगळ्या कारणांकरता होतो. तुम्ही ज्यावेळेला प्रदेश लुटता त्यावेळेला ती जी लूट असते ती घोड्यावरती टाकता येते. प्रत्येक घोडं सारखं नसतं, कोण कधी मध्ये दमेल सांगता येत नाही. जर एखाद्याचं घोडं जमलं आणि ज्यावेळेला तुमची, मी 10 माणसात एकाचं म्हणतो, पण ते 10 माणसांचा ज्यावेळेला तुमचा पेरिमीटर वाढतो, 10ची ज्यावेळेला तुमची फौज 10,000ची असते, त्यावेळेला 10,000चा 1% तुमचा 100 होतो. 100 लोकांची गोळी थांबली म्हटल्यावर तुमच्या ऑफिशियली फौजेचा वेग कमी होतो. तो कमी व्हायला नको म्हणून जी स्पेअर हॉर्सेस असतात तुमच्याकडे, ते घोडे वापरून जे दमलेले घोडे त्यांच्यावरचं ओझं हलकं करायचं आणि त्यांना रिकामं धावायचं, जेणेकरून तुमच्या फौजेचा वेग कमी होणार नाही. आणि ह्याचं उत्तम मासला पालखेड आहे. निजाम हैदराबादहून निघतो, तो अहमदनगर बीडवरनं येतो, तो नाशिककडे जातो आणि नाशिकवरनं पुण्यात येतो. हे डिस्टन्स जर तुम्ही बघाल तर एवढ्याच डिस्टन्समध्ये एवढ्याच वेळात बाजीराव पुण्यातून निघाला आहे. मी जसं मागेही सांगितलं, मी एकेरी बोलतो ह्याचं कारण ते काही कोणाचा अपमान करण्याची हे नाही किंवा बाजीरावांचं कर्तृत्व आहे तेवढा मोठा, पण ते बोलण्याच्या ओघात येईल, सो समजून घ्यावं एवढंच. बाजीराव पुण्याहून निघतोय, बाजीराव पुणतांब्याला गोदावरी ओलांडून वैजापूर करत बाजीराव वऱ्हाडमध्ये जातात. वऱ्हाड म्हणजे जो अकोला किंवा अमरावतीच्या अलीकडचा जो भाग आहे, इथून यवतमाळ वगैरे हा त्याच्यावरचा भाग सगळा, इथून जाऊन बाजीराव नागपूरच्या वरच्या भागातून तापी नदीच्या खोऱ्यातनं गुजरातच शिरतात. तिथनं 2दा नदी क्रॉस करतात, तापी आणि हे बाबा प्यारावर नर्मदा क्रॉस करून ते गुजरातमध्ये जातात. गुजरातमध्ये एक सेनापती होता, त्याला गोंधळ माजवतात आणि तिथून ते परत पालखेडला येतात. हा जर तुम्ही एरिया बघितला, म्हणजे निजामाच्या हालचाली एवढ्या याच्यात आणि बाजीराव एवढं फिरून येतात, हा वेळ एवढं अंतर कापायला आणि बाजीरावाला एवढा कापायला लागणारा वेळ हा एवढा प्रचंड आहे. वेळ कमी आहे पण ते अंतर एवढं प्रचंड आहे की तेवढ्याच वेळात तो येतोय. तर ते कशामुळे, तर ते या मोकळ्या घोड्यांमुळे, की त्याला थांबायलाच लागत नाही, कारण त्याची माणसात दमतील तेवढ्या वेळात घोड्यांना विश्रांती मिळते. आणि ॲडिशनल लूट असेल किंवा ॲडिशनल जे काही असेल तर घोड्यांना त्रासच नाही, कारण दुसरं घोडं आहेच आहे तिथे. सो या ज्या टेक्निक्स त्याने इम्प्लिमेंट केल्या बाजीरावाने, तर त्याच्या जोरावरती बाजीराव पुढे जाऊ शकले असं आपण म्हणू शकतो. कौस्तुभजी, आपण बोलतोय की पेशवेपद हे काही नवीन नाही, म्हणजे आपल्याला जे माहिती आहे की बाळाजी विश्वनाथांपासून पेशवेपद किंवा पेशवाई, तर ते तसं काही नाही. शिवाजी महाराजांच्या वेळेलाच ते होतं. शिवाजी महाराजांनी त्याचे फंक्शन्स सांगितलेले आहेत की तुम्ही काय केलं पाहिजे. तर जसं तलवार घेऊन लढणं हे पेशव्याचं काम आहे, तसं अजून इतर काही फंक्शन्स त्यांनी स्पेसिफाय केले. अर्थात पेशवा हा ज्यावेळेला शब्द येतो, मुख्य प्रधान, म्हणजे त्याला प्रधान आणि नंतर शाहू महाराजांच्या काळात तर ते मुख्य प्रधान असतं. प्रधान किंवा मंत्री, प्रधान म्हणजे काय, मंत्री, तर मंत्री कितीही असू शकतात, पण मग त्यांच्यातलं मुख्य कोण, तर मुख्यमंत्री, सो मुख्य प्रधान. बाजीरावांचे किंवा नानासाहेबांचे किंवा कोणाचे तुम्ही शिक्के बघितले तर त्यांचा जो खासा शिक्का असतो, ते खासा मुताल की मी नंतर सांगतो काय असतं. तर शिक्क्याचे 2 प्रकार असतात आणि ते मॅनिप्युलेशन होऊ नये किंवा बाजीरावांनीच ते त्या पत्रावरती शिक्का उमटवला आहे की नाही ते कळण्याकरता त्या काही टेक्निक्स असायची ते. पण तो जो खासा शिक्का आहे त्याच्यामध्ये मुख्य प्रधान असा शब्द आहे. तर मुख्य प्रधान म्हणजे मुख्यमंत्री. राजा नसेल तर त्याच्या गैरहजेरीत राजाची जी कामं आहेत, प्रजापालन असेल, सैन्य सांभाळणं असेल, सेनापती असतोच, पण सेनापतीच्याही वर पेशवा आहे, कारण पेशवा जर ऑर्डर देत असेल तर सेनापतीला ते मानावे लागतील, कारण तो राजाच्या गैरहजेरीत तिकडे आहे. तर सैन्याची कामं करणं, लोकांचे जे काही तक्रारी असतात किंवा लोकांच्या ज्या काही मागण्या असतात त्या पूर्ण करणं, वेगवेगळ्या लेव्हलवरती शत्रू कुठे आहे त्याला कसं तोंड द्यायचं, त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलच्या बरोबर या टॅक्टिक्स आणि हे जे तुमचं लागतं की तुमची व्हिजन लागते सगळी ती,
की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे लोक येताना किंवा शत्रू तुमच्यावर चालून येताना तुम्हाला त्याला कसं तोंड द्यावं लागेल. आणि हे असं होत नाही इन्स्टंटली की बाबा शत्रू चालून येतोय तुमच्यावरती आणि आता मी तहान लागल्यावरती विहीर खाण्याला घेईन, असं कधीच होत नाही. हे निजाम ज्या वेळेला राक्षस भुवन, थोडंसं मी पुढचं उदाहरण देतो, बाजीरावांचं देत नाही, माधवरावांचं उदाहरण देतो. राक्षस भुवनवरनं निजाम अली ज्यावेळेला पुण्यावरती चालून येतोय त्यावेळेला माधवरावांना ही खबर तेव्हाच मिळाली ज्यावेळेला तो प्लॅन शिजतोय. निजामाच्या दरबारात माधवरावांचा एक गुप्तहेर आहे, तो त्याच्या निजामाच्या मुतपाकखान्यात आहे, म्हणजे त्याचं जे स्वयंपाकी असतात त्यांच्यामध्ये. आणि या माणसाने जेवण सर्व करताना ते ऐकलं आहे की हा निजाम काहीतरी त्याच्या लोकांना सांगतो. त्याने पुण्याला कळवलं नाही आहे. त्याने हैदराबादमध्ये पेशवांचा एक माणूस होता, गोविंदराव काळे वगैरे ही सगळी वकील मंडळी होती. तर त्याने वकिलाला सांगितलं की हे काहीतरी इथे गोंधळ चालला आहे, लक्ष घाला इथे म्हणून. कोण नाही, तो साधा एक आचारी आहे. पण त्या आचार्याला सुद्धा माधवरावांनी दिलं आहे की बाबा तुला मी एवढा पैसा देईन, पण माझं एवढं काम करायचं, काय होतं आहे तेवढं फक्त माझ्या माणसाच्या कानावर घालायचा, विषय संपला. तुला लढायचं नाही, तुला काही करायचं नाही. ही बातमी माधवरावांना येते. माधवराव त्याच्यानंतर तयारी करतात. पण अनफॉर्च्युनेटली ती तयारी होताना घरातल्याच लोकांचे ते सगळे विरोध आणि त्याच्यामुळे माधवरावांना काही जास्त करता नाही आलं आणि निजाम पुण्यात शिरला. पण जर तो अडथळा नसता तर कदाचित निजामाला बाहेरच्या बाहेर माधवरावांनी रोखलं असतं, जे बाजीरावांनी केलं. निजाम तुमच्याकडे चालून येतोय, बाजीरावांच्या डोळ्यासमोर 2 प्रश्न आहेत. मी पुणं वाचवू किंवा मी स्वराज्य वाचवू का मी निजामाच्या ह्याच्यात धुमाकूळ घालू. जर तू माझं घर जाळतोयस तर मी माझं घर वाचवायचं का मी तुझं घर जाळल्यानंतर तू परत मागे फिरशील. बाजीरावांनी दुसरा मार्ग घेतला की निजाम माझं नुकसान करतोय ना, मीही त्याचं तेवढंच नुकसान करणार, त्याला काही मिळू देणार नाही, एवी तेवी माझं नुकसान होणारच आहे. बाजीरावांनी तेच केलं. आणि पुण्याच्या आसपासचा प्रदेश हा बघता निजामाचा प्रदेश एवढा प्रचंड आहे की निजामाला ते परवडण्यासारखं नव्हतं. आणि बाजीरावांनी जर बुऱ्हाणपूरवरती चाल केली असती तर ते निजामाची उचलबांगडी झाली असते, त्यामुळे निजामाला तिथनं परत फिरावंच लागलं. तर ही जी दूरदृष्टी असते किंवा हे जे व्हिज्युअलाइज करण्याची जी लागतं, तो सेन्स लागतो, तो त्या माणसाकडे लागतो. ही सगळी कामं तुम्हाला करायला लागतात ज्यावेळेला तुम्ही त्या पेशवेपदावरती असता. म्हणजे तिकडे उगाच कोणतरी माणूस आणून पेशवा ठेवला. याचं उत्तम उदाहरण ज्यावेळेला बाळाजी विश्वनाथांना पेशवाई मिळाली त्याच्या आधीचे पेशवे जे होते, म्हणजे मोरोपंत पेशव्यांचा धाकटा मुलगा बहिरो मोरेश्वर म्हणून शाहू महाराजांचे पेशवे होते. शाहू महाराजांनी त्यांना अटक केलं, म्हणजे शाहू महाराजांनी सॉरी कान्होजी आंग्रेंनी त्यांना अटक केलं. आणि कान्होजी आंग्रे आणि शाहू महाराजांचे संबंध त्यावेळेला क्रॉस होते, म्हणजे कान्होजी आंग्रे हे कोल्हापूरच्या पक्षातले होते आणि शाहू महाराज सातारा पक्षातले. या सगळ्यामध्ये ज्यावेळेला शाहू महाराजांना दिसते की माझा खुद्द पेशवाच जर माझ्या शत्रूच्या म्हणजे कोल्हापूरच्या गादीच्या एका माणसाकडनं पकडला जात असेल तर त्याचं पेशवेपदी कामच काय. जर तो इतका सहजासहजी पकडला जातोय तर त्याला मी पेशवेपदी ठेवावं का. दुसरा कोणतरी लायक माणूस मी तिकडे नेमेन. आणि जर पेशवाच पकडायला जायला लागला तर राजाही पकडला जाईल, बाकीची माणसंही पकडली जातील. लायक माणूस कोणतरी पाहिजे. त्यांनी ताबडतोब त्या क्षणी तिथनं त्या भैरवपंतांना बाजूला केलं आहे आणि बाळाजी विश्वनाथांना पेशवाई दिली. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं की बाळाजी विश्वनाथांनी ती डिमांड केली की मला पेशवेपद द्या तरच मी जाईन वगैरे, पण तसे काही कागदपत्र आपल्याकडे नाही आहेत. त्यांनी शाहू महाराजांनी बघितलं की माणूस पकडला गेला आहे, तो कदाचित तेवढ्या लेवलचा माणूस नाही किंवा पूर्वी असेल, पण आता जर त्यांचं कमी झालं असेल वयोमानाने असेल किंवा कुठच्या कारणाने तर आपण नव्या ताज्या दमाचा माणूस तिकडे आणून बसू. पण तो माणूस कसा असेल, जो चौकस असेल, जो लोकांच्या प्रतीही तितकाच जागृत असेल, जो सैन्याच्या प्रती तितका जागृत असेल, ज्याला तो सेन्स असेल की शत्रूविरुद्ध कसं लढायचं, तो न्यायनिवाडा तितका चांगला करू शकत असेल, तो प्रजेच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत तितका चांगला असू शकेल. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही लक्षात घेता त्यावेळेला त्या माणसाची निवड तिकडे केली जाते. अजून एक प्रश्न असा आहे जो आता थोडा पत्रव्यवहाराशी रिलेटेड आहे. जेव्हा म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा भट घराणं म्हणजे त्यांना पेशवाई म्हणजे बाळाजी विश्वनाथांपासून पेशवाई त्या घराण्याला मिळाली, तिथपासून पत्रव्यवहाराच्या भाषेमध्ये काय फरक पडला. म्हणजे फारसी शब्द कमी होऊन संस्कृत प्रचूर शब्द जास्त आले असं काही आपल्याला दिसतं. असा एक कम्पॅरेटिव्ह ॲनालिसिस याचं आपल्याकडे राजवाडे नावाचं एक संशोधक होते, विश्वनाथ काशीनाथ राजवाडे म्हणून इतिहासाचार्य म्हणतात त्यांना. तर त्यांनी एक ॲनालिसिस असं केलं की 1674 साली 1678 साली असेल, मला बहुतेक साल थोडंसं विसरलं मी, 78-77 असेल बहुतेक. तो 1677 त्याच्यानंतर 1727 साली 1727 साली आणि 1778-77 साली 50-50 वर्षाच्या गॅपने त्यांनी ते 3 रेफरन्स पॉईंट्स घेतले. 1677ला कानून जाबिता आणि राज्यव्यवहार कोश, मेनली राज्यव्यवहार कोश, कानून जाबिता कारण ते SOPs होते. राज्यव्यवहार कोश इम्प्लिमेंट केल्यानंतर पहिल्या 3 वर्षात किती फरक पडला त्यांना दिसला की 90% प्लस फारसी शब्द आहेत.
1727मध्ये बाजीरावांच्या काळात ते प्रमाण खूप कमी आलं आणि 1777 चुकून बोललो असेल, 1727मध्ये तर प्रमाण खूप कमी आलं आणि 1777मध्ये या घटनेच्या 100 वर्षानंतर फारसी शब्दांचं प्रमाण जेवढं पूर्वी फारसी मराठी होतं, जे गुणोत्तर 90-10 असेल, जे असेल ते उलटं झालं. म्हणजे 90% फारसी असतील, 10% मराठी असतील, तर 100 वर्षांनी 90% मराठी, 10% फारसी झाली. आणि आपला जो मायना होता, म्हणजे आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या पत्रातल्या नंतरचा जो राजपत्र म्हणतात, जो फरमान मुघलांचं असायचं, ते खुद्द शिवाजी महाराज जे पत्र देणार, ज्याच्यावरची महाराजांची मुद्रा आहे, त्याला राजपत्र म्हणतात. तर ते राजपत्र सुरुवात होणार स्वस्ती श्री राज्याभिषेक शके 3 नल संवत्सरे फाल्गुन मध्य तृतीयावर, ते जे काही असेल ते सगळं सुरू होणार. पण ह्याच्या व्यतिरिक्त इतर पत्रांचे मायने मशहुरुल नाम, जिवाजी विनायक सुभेदार वगैरे अशा पद्धतीने ते सगळे मायने आहेत. म्हणजे त्याच्यात मशहुरुल हजरत, मशहुरुल नाम वगैरे हे सगळे फारसी शब्द शिवाजी महाराजांच्या काळातही होते. हे सगळं तुम्ही ज्यावेळेला बघता त्यावेळेला नंतरचा काळ, म्हणजे पेशवा बाजीरावांचा काळ असेल तेव्हा किंवा नंतरच्या काळात ह्याची सुरुवात कुठे होते, तर तो स्वस्तिश्रीचा मायना राजपत्रांमध्ये राहतोच, पण मशहुरुल अनामच्या ऐवजी राजमान्य राजश्री येतं. तुम्ही ज्यावेळेला सुरुवातीला फारसी मोजके जे काही शब्द वापरता किंवा त्याचा जो मायना वापरता तो तुम्ही नाही वापरत, तो नंतर तुमचा टोटली मराठी झालेला असतो. तुम्ही फक्त ती फारसी तारीख वापरता. चंद्र 5वा असेल, चंद्र 6वा असेल, रमजान महिना, सफर महिना आणि सुहूर सण जे काही असेल ते हे दाखवण्याकरता, कारण ते तुमच्या लोकांच्या मनात एवढं विणलेलं असतं. म्हणजे आजच्या क्षणी जरी मी कितीही म्हटलं, मी आजची तीच मला स्वतःला पटकन सांगता येणार नाही, किंवा मला जरी माहीत असेल तरी मी ती कोणाला सांगितली की मी फाल्गुन मध्य तृतीयेला मी इकडे गेलेलो, लोकांना ते कळणारच नाही. लोकांना ते पंचांग काढून बघायला लागेल की हा फाल्गुन मध्य तृतीया म्हणजे त्यावेळेला ग्रेगोरियन तारीख काय होती. हे जसं आपल्या मनातनं पटकन वाईप आऊट होत नाही, तसं ती जी फारसी गणना कालगणना होती ती लोकांच्या मनातून जाणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जे हिंदू कालगणना होती तीही वापरली आणि फारसीही वापरली, तेवढाच फारशी संबंध, पण त्याच्या पलीकडे नाही. आणि मराठी ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला मराठीकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. उदाहरणार्थ तुम्हाला दोघांनाच मी एक प्रश्न विचारतो की हे काय, याला तुम्ही काय म्हणाल? दरवाजा. जो दरवाजा. अजून दुसरं काय नाव आहे? दार. आता संस्कृतमध्ये द्वार आहे, पण दार म्हणतो आपण, दार. दरवाजा आणि दार हे दोन्ही मराठी शब्द नाही आहेत, हे फारसी शब्द आहेत. हवा फारसी शब्द आहे, खिडकी फारसी शब्द आहे. काय वापरता तुम्ही? मराठी काय वापरता? म्हणजे तसं बघायला तर आपणही मराठी वापरत नाही, त्यामुळे ते शब्द फारसीचे मराठीमध्ये इतके आले की तुम्हाला आत्ताच्या घडीला ते मराठी होतं की प्युअर फारसी तुम्हाला कळतं. मशरूल नाम, अजरक्त खाने आणि तो जो मायना आहे तो टिपिकल फारसी आहे, तुम्हाला माहिती आहे. राजश्री विराजित, राजमान्य राजश्री आणि सकळ गुणमंडितवर ते तुम्हाला माहिती आहे, हे मराठी आहे माहिती. पण असे ज्या वेळेला शब्द येतात त्यावेळेला तुम्ही ते नाही काढू शकत. त्यामुळे ते गुणोत्तर किंवा ते ॲक्युरेट काढायचं झालं तर नाही आहे, पण फरक पडला. म्हणजे 100 वर्षात खूप फरक पडला. आणि शिवाजी महाराजांची ही जी कृती आहे, क्रांतिकारी पाऊल येते. तुम्ही आता हे जे बोललात त्याच्यावरून मला सावरकरांनी भाषाशुद्धीसाठी जे प्रयत्न केले त्याची आठवण झाली. मला इनफॅक्ट अजून आहे, आपण जे लोकसभा, राज्यसभा वगैरे म्हणतो हे सगळे, म्हणजे आजच्या काळात मजलिस ए आम हा शब्द कोणाला म्हटला की मजलिस ए आम, मजलिस म्हणजे सभा, आम म्हणजे सामान्य जनता. सो मजलिस ए आम म्हणजे काय, ते लोकसभा. खास म्हणजे जी विशिष्ट लोक आहेत, तर मजलिस एक खास म्हणजे काय, ती राज्यसभा. मी हे शब्द वापरले तर कोणाला कळणार नाही, पण ते लोकसभा, राज्यसभा हे एवढे रूढ झालेत की ते बेमालूमपणे मिसळून गेलेत ते बोली भाषेत. कौस्तुभजी, आपण सगळ्या पेशवाईबद्दल बोलतोय, सगळेच पेशवे, मग आपण शिवाजी महाराजांपासूनचे पेशवे सगळे कन्सिडर करतोय, तर या सगळ्या पेशव्यांच्या काही रास्त योजना की ज्या आजही आपण अभ्यासासाठी म्हणून ग्राह्य धरल्या पाहिजेत, अशा काही तुम्हाला योजना म्हणजे कोणत्या? काही पॉलिसीज त्यांनी आणल्या असतील किंवा त्यांनी काही इनिशिएटिव्ह घेतले असतील? पेशव्यांनी नवीन पॉलिसीज आणण्याचं असं काही वाचनात नाही आहे फारसं, कारण जे शिवाजी महाराजांच्या काळापासून जे होतं तो शिवाजी महाराजांनी एक आदर्श घालून दिला होता आणि महाराजांच्याच पावलावरती पाऊल ठेवून सगळे लोक चालतात. त्यामुळे प्रजारक्षण असेल किंवा शेतकऱ्यांविषयीच्या ज्या काही भावना असतील, म्हणजे अनेकदा नंतरच्या काळातली आपल्याकडे पत्रव्यवहार खूप उपलब्ध आहे, पण त्याचा युजली तेवढा उपयोग इतिहासकारांकडनं होत नाही की बाबा हे असंच आहे, एवढं आहे. बाजीरावांची काही पत्रं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बाजीरावांचे 2 सरदार होते, एक औजी कवडे नावाचा एक होता आणि एक अंताजी माणकेश्वर नावाचा होता. या दोघांच्या वऱ्हाडमध्ये मोहिमा चालू होत्या आणि औजी कवड्याचं म्हणजे रियासतकारांनी वर्णन केलं की जसा तो एक उधळलेला रेडा असतो, तो कसा ते पालापाचोळा उडवत जातो आणि ते मागचं सगळं विस्कटत जातो, तसा तो औजी कवड्यात जायचा आणि हा अंताजी माणकेश्वर मागणं सगळं सावरत जायचा.
बाजीरावांना त्यांच्या कानावरती कमी हे ॲक्च्युली आहे. म्हणजे ते अवजी कवडे हा माणूस असा आहे की तो कोणाचं ऐकणार नाही. तुम्ही मला एक ऑर्डर दिली आहे, मी ती करणार, त्याचे रिझल्ट्स मला माहीत नाही. तुम्हाला जे काय हवं ते झालं ना, विषय संपला. मग 100 लोकांना नुकसान होत आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. या लेवलला करता त्यावेळेला त्याच्यावरती नजर ठेवायला या अंताजी माणकेश्वरला ठेवलं आणि अंताजी माणकेश्वरने पत्रावरती पत्र लिहून कळवलं की बाबा हा अवजी बाबा मला तर पैसा देतच नाही, पण लोकांचा इथे पण लुबाडून देतं. बाजीरावांचं त्याच्यावरती अंताजी माणकेश्वरनं आणि अवजी गावडेंना एक पत्र आहे की तुम्ही हे जे काही उद्योग करताय ते गपचूप शांतपणे करा. म्हणजे ते शत्रूशी लढताय, तुम्ही आपल्या लोकांशी लढत नाही आहेत. गावकऱ्यांनी तुमचं काही वाईट केलेलं नाही. ज्या गावकऱ्यांच्या माझ्याकडे जर काही आलं तर ते मी तुमच्याकडनं वसूल करून घेईन, नाही तर तुम्हाला ते सगळं स्थिरस्थावर करून द्यावं लागेल. कोणत्याही शेतकऱ्याला तिथे कुठचाही प्रकारचा त्रास होता कामा नये ही बाजीरावांची पत्र आहेत. इनफॅक्ट बाजीराव दक्षिणेत गेले त्यावेळेला सुद्धा त्यांनी अनेकदा अशा पद्धतीने हे केलं की बाबा शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या कोणत्याही याच्यात आपली घोडी जाणार नाही चरण्याकरता किंवा त्यांना काही त्रास होणार नाही. पण हे हायलाईट करण्यासारखं याच्यात विशेष काही नाही, कारण ते त्यांचं कर्तव्यच आहे. म्हणजे त्यांनी काही विशेष केले असं नाही आहे त्याच्यामध्ये. अशा लढायांबद्दल, युद्धतंत्रांबद्दल वाचायलाही मिळतं. मान्यवरांचे लेक्चर्स यूट्यूबवरती तेही मिळतात. पण एक मला प्रश्न नेहमी पडतो तर हे मोहिमेचं लॉजिस्टिक्स कसं सांभाळलं जातं. आता आपल्या घरी 4 पाहुणे यायचे म्हटले तरी आपल्याला केवढी तयारी करावी लागते. हे तर 10-10, 20-20, 50-50 हजाराच्या फौजा बाळगत होते, महिने मोहिमा करत होते. तर याचं जे लॉजिस्टिक्सचं जी स्केल आहे तेवढं म्हणजे ते कसं सांभाळलं जायचं. आता साधा फौजेचा खाण्याचा प्रश्न जरी आला, दाणा पाणी, जनावरांचा चारा पाणी, हे कसं गोणी बिणी घेऊन जाणं तर शक्य नव्हतं, कारण हलका घोडदळ होतं आपलं. मग हे काय कसं. हा प्रश्न तेव्हा येतो की ज्यावेळेला तुमच्याकडे जड सामान असतं, म्हणजे तुमच्याकडे तोफा असतात, तुमच्याकडे चिलखत असतं, तुमच्याकडे इतर लोक असतात, मेनली तुमच्याकडे पायदळ असतं. पायदळ घोडदळापेक्षा जास्त थकतं. ह्याचं कारण घोडदळावरती तुम्ही घोड्यावरती रेस्ट होता, घोड्याच्या अंगावरती सगळं वजन जातं आणि घोड्याला ते अंतर कापायचं. तुम्ही कमीत कमी तुम्हाला जे हादरे बसतील तेवढंच तुम्हाला बेअर करायचं, त्याच्या पलीकडे तुमचं काही नाही. पायदळाचं कसं आहे, ते शस्त्र, तो भाला किंवा तलवार पाऊण किलो 1 किलो, भाला जो असतो तो भाला हलका नसतो. ते भालाचा फाळ आणि ते एकंदरीत ज्यावेळेला तुम्ही बघता पाठीवरती तुमच्या ढाल असते, ढाल तुम्ही बांधता, भाला घेऊन तलवार लावून, बाकी कट्यार वगैरे असेल, इतर जे काही असेल, हे सगळं घेऊन ज्यावेळेला तुम्ही पायदळ धावतो त्यावेळेला तुम्हाला दमणं तुफान होतं. पायदळ म्हणजे सैनिक काही स्वतःचा डबा आपण घेऊन जातो असं घेऊन जात नाही. याकरता तुम्हाला लॉजिस्टिक्स लागतं आणि बाजीरावांच्या काळात या गोष्टीची गरज नाही भासली, कारण मुळात बाजीरावांचं पायदळ खूप कमी. बाजीरावांनी घोडदळावरती जास्त भिस्त दिली. म्हणजे बाजीरावांच्या मोहिमा बघितल्या तर त्या जसं मॉन्गोमेरी म्हणतो तसं इट वॉज टोटली लाइटनिंग फास्ट. तो थांबतच नाही आहे माणूस. तो आजचा मुक्काम त्याचा इथे पडला, दुसरा मुक्काम त्याचा 20 कोस म्हणजे जवळपास 60 किलोमीटरवरती त्याचा मुक्काम पडेल. या मधल्या पट्ट्यामध्ये पायदळ जर बघितलं तर पायदळ एवढा पल्ला गाठू शकत नाही. जर पायदळ एवढा पल्ला गाठू शकत नाही तर ऑब्व्हियसली शत्रूकडे घोडदळ असेल तर ते पायदळ मारलं जाईल. आपल्याकडे तेवढं प्रगत तंत्रज्ञान नाही. म्हणजे बाजीरावाला कदाचित असं वाटलं असेल किंवा ते होतंही. आणि हे सगळं करताना ज्यावेळेला घोडदळ वापरतात त्यावेळेला बाजीरावाचे आपल्याकडे जे उल्लेख आहेत की जेवण काय असायचं, तर 2 गमती सांगतो. म्हणजे की दिल्लीच्या बादशहाशीच रिलेटेड आहेत आणि एकाच बादशाहाशी रिलेटेड आहेत. महम्मद शाह नावाचा एक बादशाह होता दिल्लीचा, जो 1719 साली गादीवर बसला आणि तिथून तो 1748पर्यंत त्याची प्रदीर्घ कारकीर्द, म्हणजे औरंगजेबानंतर तो एकमेव बादशाह आहे की जो एवढा काळ त्याचा झाला. मला महम्मद शाह रंगीला म्हणतात. म्हणजे त्याच्या गझला वगैरे पण त्याने रचल्या आहेत आणि तो छंदीफंदी माणूस होता. बादशाह म्हणून नाकारता होता अर्थातच. या बादशहाने सगळं बघितलं म्हणजे बाजीराव, आणि तो म्हणजे जसं म्हणतात तसं की एक श्रीमंत बापाचा पोरगा जसा असतो तसा तो वाढलेला. त्यामुळे तो दिल्लीच्या याच्यात होके पीत वगैरे ऐकायचा की दक्षिणेकडे हे चाललं आहे. बाजीराव नावाचा कोणतरी एक मराठा सेनापती आहे की जो सगळे धुमाकूळ घालतो आहे, आणि आपला जो माणूस ऑफिशियल तिकडे बसला आहे निजाम, जो ऑफिशियली नावाला दाखवतो आहे की मी तुमचा सेवक आहे, पण त्याने स्वतःचं राज्य स्थापन केलं. पण बादशहाचं काय म्हणणं आहे की जोपर्यंत तू माझ्याशी लॉयल आहेस दाखवायला तरी तोपर्यंत आपल्यामध्ये काही भांडणं नाही. पण या निजामालाही हा बाजीराव हरवतो आहे. हा बाजीराव आहे कसा, तो काय करतो. तर या बादशहाने त्याच्या एका माणसाला बाजीरावांच्या फौजेत पाठवलं आणि सांगितलं की मला हा माणूस दिसतो कसा बघायचा आहे, की आमच्या फौजांना हरवणारा आहे कोण. या जो माणूस आला होता त्याने बाजीरावाचं चित्र काढलं. तो फौजेत आला, काहीतरी वेशभूष त्याने पालटला असेल. बाजीरावांचं चित्र काढून तो बादशहाकडे गेला आणि ते बादशहाला द्यायचा म्हणजे काय बाबा तो मित्र असल्यासारखा नाही की घे बघ असं नाही. तर तो जाणार माणूस आणि त्याच्यासमोर ते ठेवणार, त्याला तो रुमालाने हे केलेलं असं. आणि बादशहाने ते ज्यावेळेला वरती करून बघितलं त्यावेळेला काही क्षण गेले आणि पुढच्या ह्याच्यात बादशहाचं एकदम तोंडावरती हात केला आणि येतो सैतान आहे असं त्याचे उद्गार आहे. आणि हे आपल्याकडे बकरीमध्ये लिहिलेलं आहे पेशव्यांच्या.
होतं काय चित्र, तर बाजीराव घोड्यावरनं चालले, घोड्याचे चारही पाय अधांतरित. इन शॉर्ट, जे म्हणतो ना की त्याचा वेग इतका आहे की त्याचे मागचेही पाय जमिनीला टेकले नाहीत, पुढचेही नाही आहेत. त्यांचा उजवा पाय डाव्या पायावरती मोडपून वर ठेवला आहे. त्या घोड्याचा लगाम आहे, तो लगाम त्या घोड्याच्या मानेवरती रोळतोय. ह्याचे 2 अर्थ होतात. घोडा वेगात चालला आहे आणि बाजीरावांच्या हातात लगाम नाही आहे. थोडक्यात तो घोडा बेलगाम आहे. घोड्याला कंट्रोल करणं हे बाजीरावांनी सोडून दिलं आहे. घोडा उधळतो तिकडे उधळू दे. या परिस्थितीत 2 गोष्टी असतात की रेग्युलरली जर आपण घोड्यावरती बसलो आणि घोडा जातोय तर रेग्युलर ह्याच्यात सुद्धा आपण घाबरतो, आणि तो वेगात जाणारा घोड्यावर सुद्धा हा माणूस 2 पाय रिकिबीत टाकायचे, त्यातला 1 पाय रिकिबीतनं काढून पाठीवर ठेवला आहे, हात सोडलेत त्याने आणि बिंदास चालला आहे. म्हणजे मी स्टेअरिंग सोडून गाडी चालवतोय, गाडी कशीही जाऊ दे, मला काही फरक नाही पडत, या लेवलला तो माणूस चालला आहे. हा पहिला बादशाहकरता धक्का आहे. मुघल फौजा म्हणजे त्या सगळ्यात मजेशीर गोष्ट होती. ह्याच्या पलीकडे जाऊन बाजीरावांच्या हातामध्ये कणसं आहेत, कणसाचे काही दाणे आहेत, आणि थोडंसं वाकून त्या माणसाने एक वर्णन केलं की बाजीराव जाता जाता शेतातली कणसं तोडतोय, ती मळतोय आणि त्याचे दाणे तोंडात टाकतोय. हे बाजीरावाचं जेवण आहे. हा एक प्रसंग झाला, ह्याच्यावरनं बादशाहाला समजला, आणि हा प्रसंग आहे साधारणतः दिल्ली स्वारीच्या काही आधीचा असेल. प्रत्यक्ष दिल्ली स्वारीची 1737 सालची, 36-37ची बाजीराव दिल्लीत घुसले. म्हणजे तो कालका देवी वगैरे एरिया आहे, तिथून ओल्ड दिल्लीमध्ये घुसले. मालच्या आणि त्या एरियातनं बाजीराव परत फिरले तालकटोऱ्यावरनं, आणि ते परत गुडगावच्या दिशेने दक्षिणेकडे यायला लागले. बाजीराव तिथून गेल्यानंतर बादशहाने 2 माणसांना पाठवलं की बाबा या बाजीरावाच्या फौजेतला अजून कोण मागे राहिलं आहे का बघ, आणि त्यांच्याकडनं बातमी काढून घेण्याचा प्रयत्न कर. तर तो त्या बादशहाचा माणूस भगवी वस्त्र वगैरे घालून साधूचा वेश करून यांच्या फौजेत आला. तर मागची जी काही आवरावर करणारी मंडळी असतात, म्हणजे तंबू राहुट्या आवरावर करण्याकरता एक 50-100 लोक ठेवलेली असतात, ती लोक आवरताना त्यांना तो गोसावी दिसला येताना, तर या लोकांनी त्याला भिकारी समजून जे उरलेलं अन्न होतं ते देऊन टाकलं. त्या माणसाने, त्या हेराने बादशाच्या समोर गेला, तो काही बोलला नाही. त्याने फक्त ती झोळी उपडी करून दाखवली. त्यातनं हरभरे पडले, त्यातनं मिरच्या दगडावरती वाटलेला ठेचा पडला, आणि अर्धवट जळलेल्या भाकऱ्या, असं ते सगळं पडलं. आणि तो बादशाला सांगतो की तुमचे शत्रू काय खातात बघा. मिरचीचा ठेचा, तो दगडावरती दगड घासून त्या मिरच्या वाटायच्या, पत्रे किंवा ढाली किंवा जे काही असतं ते शेकोटीवरती त्याच्यावरती भाकऱ्या भाजायच्या, आणि हरभरे कच्चे ते खायचे. हे त्यांच्या फौजेचं जेवण होतं. ह्याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळे लॉजिस्टिक्स किंवा तुम्हाला अन्न घेऊन जावं ही बाजीरावांना गरज पडली नाही. ही गरज नंतर नानासाहेबांच्या काळात पुढे झाली, कारण बाजीरावांच्या काळात राज्यविस्तार तेवढा झालेला नव्हता. बाजीरावांचं एम होतं की जेवढं राज्य आहे ते सांभाळायचं आणि शक्य तितकं वाढवायचं. आणि नंतर ज्यावेळेला बाजीरावांनी राज्य वाढवलं, तो त्यांचा अगदी शेवटचा कालखंड आहे. म्हणजे शिंदे होळकर 36 साली तिकडे गेले. राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर हे 2 सरदार ज्यावेळेला उत्तरेतले आपण म्हणतो, ते उत्तरेत स्थायिक झाले 1736 साली, बाजीरावांच्या शेवटच्या 4 वर्षात. त्यामुळे त्यांना एवढा काही फरक पडला नाही. पण नंतर नानासाहेबाच्या काळात ज्यावेळेला दक्षिणेतून फौजा उत्तरेत पाठवायच्या, तर मग त्याच्याबरोबर नुसतं घोडदळ पाठवून चालणार नाही, तुम्हाला पायदळी पाठवायला लागतं. पायदळाबरोबर बाकीचं आलं, मग त्याच्याबरोबर बाजार बुणगे ही कन्सेप्ट आली. सो बाजार असतो आणि बुणगे असतात. बाजार म्हणजे काय, तर जो आपण बाजार म्हणतो तसाच, तुम्हाला ज्या काही नेसेसरी खाण्याच्या गोष्टी असतात किंवा इतर काही असतं, कपडे असतात, तुम्ही एकच कपडा वर्षानुवर्ष वापरू शकत नाही, तुम्हाला खरेदी करायला लागते. कोण घोड्यावरनं पडला, कपडे फाटले, तो काही तिकडे शिवत बसणार नाही. कपडा लत्ता असतो, इतर काही म्हणजे जेवणाचं सामान असतं. या सगळ्या गोष्टी घेऊन जाण्याकरता, तेलापासून, कढयांपासून, भांड्यांपासून हे सगळे घेऊन जाण्याकरता हा जो सगळा झाला हा बाजार, आणि ते सगळं सांभाळणारे ते बुणगे. सो बाजार बुणगे ही ती कन्सेप्ट आहे. आणि पानिपतच्या ह्याच्यात ते आपण जनरली ऐकलं की बाजार बुणग्यांमुळे ती आपली परिस्थिती ओढवली, की बाजार बुणगे तिकडे असल्यामुळे आपल्या सैन्याचा वेग कमी झाला आणि ते तिथनं पळून येऊ शकले नाहीत वगैरे. पण या अर्थात जर ह्याच्या गोष्टी झाल्या, म्हणजे प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असतं, की कदाचित कोणी त्याच्यामुळे हरला म्हणू शकेल, कदाचित कोणी वेगळ्या कारणामुळे हरला म्हणू शकेल. पण ही कन्सेप्ट, मग ते बाजार बुणगे ते लॉजिस्टिक्स सगळं सांभाळणार, आणि हा बाजार प्रत्यक्ष सैन्याबरोबर जात नाही, हे बुणगे प्रत्यक्ष सैन्याबरोबर जात नाही. आणि ह्यांच्याकडे घोडागाड्या किंवा बैलगाड्या नसतात. बैलगाड्या असू शकतील पण ते काही घोड्यावरनं जाणार नाही. सो ही लोक सैन्याच्या एक 10 दिवस 15 दिवस त्या मुक्कामावरती जाऊन थांबायची, तिकडे सगळा त्यांचा सेटअप लागायचा, आणि त्याच्यानंतर ते सगळं व्हायचं.
आणि निजाम म्हणजे पालखेडचं कॅम्पेन, पालखेडच्या याच्यात निजामाकडे हे पायदळ होतं, हा सगळा तो लवाजमा होता. त्यामुळे निजामाचा बाजार आणि निजामाचे बुणगे ज्या वेळेला पालखेडच्या प्रदेशात येऊन थांबले होते त्याच वेळेला बाजीरावाने निजाम यायच्या आत हे बाजार बुणगे लुटून घेतले होते. त्यामुळे त्याचं लॉजिस्टिक्स इतकं खराब झालं की निजाम तिथे आल्यानंतर बघतोय तर सगळी लोकं लुटली गेलेत. आपण खाणार काय, जेवणार काय? ज्या लोकांवरती आपली भिस्त असते, तुम्हाला जे खायला घालणारे आचारी असतात तेच मारले गेलेत किंवा त्यांचं सामान लुटलं गेलं आहे. आजूबाजूचा प्रदेश बाजीरावांनी जाळून टाकला आहे. मग इतकं की गवताची काडी पण साधी तुम्ही ती शेतातली बघा तर ती तुम्हाला जळलेली काळी कुठं मिळेल. शिजवणार काय? संपला. निजाम तिथे निम्मा संपला होता. बाजीरावांना पुढे काय करायचं? हा भुकेला आहे, हा अजून किती लढणार? त्यातनं फेब्रुवारीचा महिना, त्यातनं ते मराठवाड्याचा सगळा प्रदेश औरंगाबादचा संपला. म्हणजे 25 फेब्रुवारीच्या 3 दिवस आधी बाजीरावांनी त्याला घराडलं. 22, 23, 24, 25, 25ला निजाम संपला. ही अशी ही जी पद्धत होती की दौड करतानाच शेतातल्या रस्त्याच्या शेतांमधली कणसं खावी फौजेने, या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल का? ते पेशव्यानंतर भरून हे मी जे सांगितलं की ते शेतातले कणसं तोडून जातात, हे जनरली व्हायचं नाही. आपली लोक तिथे जाऊन त्या गावात जाऊन त्या गावातल्या लोकांना सांगायचं की आमचं सैन्य इथे मुक्कामाला येणार आहे, आम्हाला गावातनं एवढं सामुग्री लागणार आहे. हे सगळं झाल्यानंतर गावाला जो काही खर्च येईल तो गावाच्या पाटलांनी सरकारात कळवायचं की आम्हाला एवढा खर्च आला, सरकारातून तुम्हाला तो पैसा दिला जाईल, आम्हाला आत्ता गरज आहे तर ते तुम्ही पुरवा, त्याचा पैसा इन्क्लुडिंग तुमचं जे काही तुम्ही व्याज लावाल ते तुम्हाला सरकारातून मिळेल. एक घटना अशी झाली की 1720मध्ये बाजीराव साऊथला गेले आणि बाजीरावांच्या फौजांनी एक गाव लुटलं जे व्हायला नको हवं होतं आणि तिथला एक मठ लुटला गेला, देवाचं स्थान वगैरे. आणि तो त्या मठाचा जो महंत होता तो शाहू महाराजांकडे तक्रार घेऊन आला की तुमचा पेशवा इकडे आला होता, तर तुमचा वैर तर निजामाशी आणि या लोकांशी, आमचं कशाला गाव जाळता. शाहू महाराजांनी त्याला उडवून लावलं की बाजीरावांनी तुला ज्या वेळेला पत्र पाठवलं त्याच वेळेला त्याच्याकडे जायला हवं होतंस आणि सगळे सेटलमेंट करायला हवे होते. बाजीराव सांगत होता की आम्हाला एवढं जर लागणार आहे तर तू त्याला द्यायला हवं होतंस, तुला लागेल तो पैसा मी इथून त्याला दिला असता. पण बॅटलफील्डवरती तो आहे, त्याला काय लागणं हे आत्ता महत्त्वाचं आहे. मी इथनं पैसा साताऱ्यातून कर्नाटकात पैसा जायच्याऐवजी ती हुंडी सिस्टीम एक असायची की मी दिल्लीला जातो आहे तर मी दिल्लीतनं पैसा उचलेन, मी त्याचा जो ब्लँक चेक आहे तो त्याला देईन, तो चेक वटवेल, माझ्या खात्यातनं पैसे तिकडे जमा करेल. ही एक कन्सेप्ट होती आणि ही नंतरच्या काळातही खूप म्हणजे प्रचलित झाली होती. शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये असताना काही हजारांचं कर्ज घेतलं होतं आणि त्या हुंड्या त्यांनी दक्षिणेत पाठवून दिल्या होत्या राजगडावरती. राजगडावरती जिजाबाईंनी त्या हुंड्याचे जेवढे काही पैसे होतील ते मिर्झाराज जयसिंग यांना पावते केले होते. मिर्झाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं की तुम्ही तिकडच्या लोकांनी जे शिवाजी महाराजांना कर्ज दिलं आहे त्याची रक्कम आम्हाला इथे मिळाली, सो आता शिवाजी आपलं काही देणं लागत नाही. सो हा जो व्यवहार चालायचा तर अशा पद्धतीने चालायचा. ही सेटलमेंट करण्याकरता जे पाटलांनी इनिशिएटिव्ह घ्यायला हवा होता तो त्यांनी घेतला नाही, त्यामुळे त्यांची लुटमार झाली. पण युजली अशी लुटमार व्हायची नाही, तर ही सगळी सेटलमेंट आधी व्हायची. फक्त अगदी शत्रूचं जर गाव असेल तर ते लुटणं वाचून, कारण तो युद्धशास्त्रातला एक नियम आहे की शत्रूच्या मुलकात तुम्ही जाता त्यावेळेला शत्रूला जेरीला आणण्याकरता त्याच्या प्रजेला तुम्हाला कितीही वाईट वाटलं तरी पण तुम्हाला जिवंत राहण्याकरता आणि तुमची प्रजा व्यवस्थित राहण्याकरता तुम्हाला ते गाव जाणं महत्त्वाचं आहे. नंतर तुमचं राज्य तिथे आल्यानंतर तुम्ही त्या प्रजेला त्याचं नुकसान भरपाई द्या, पण आत्ता तुम्ही ते करा. सो या लेवलला ती सगळी राजकारण चालायची. कौस्तुभजी, तुम्ही आता बोलताना एक्झाम्पल दिलं ते की शाहू महाराजांनी उडवून लावलं जो महंत इकडे गेला त्याला, तर शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांचा रॅपो खूप चांगला होता, परस्पर संबंध खूप चांगले होते. तर जेव्हा आपण हे बोलतोय तेव्हा माझ्या वाचनामध्ये असं आलेलं आहे की शिवाजी महाराजांची ही डेथबेड प्रोफेसी होती की संभाजी महाराज विल बी बिट्रेड, राजाराम थोडंसं कन्झर्व करायचा प्रयत्न करतील आणि शिवाजी नावाचा एक राजा येईल की जो दिल्लीपर्यंत सत्ता घेऊन जाईल. तर याच्याविषयी तुम्हाला काही अजून सांगता येईल का? मला वाटतं हे सभासद बकरीद आहे, पण हे थोडंसं वेगळं असं आणि त्याचं कारणही सांगा. म्हणजे ते आपल्याकडे म्हणतो ना की मी उदाहरण सांगतो. मी थोडक्यात आपण जे आत्ता बोलतोय ही गोष्ट मी अजून 50 वर्षांनी सांगितली समजा, तर ती 50 वर्षांनी मी ते भविष्यकथन म्हणून सांगणार. 50 वर्षांनी तुम्ही मला जे सांगितलं आहे ते असं घडेल असं मी सांगणार. एक्झॅक्टली काय झालं होतं हे तुम्हाला माहीत नाही. 50 वर्षांनी जे झालं ते मी बघितलं आहे.
पण ते बघितल्यानंतर ज्याचं मी चरित्र लिहितोय त्या माणसाला द्रष्टेपण देण्याकरता त्या माणसाने ते कथन केलं आहे असं सांगितलं जातं. त्याच्यात इंटरेस्ट प्रत्येकाचा वेगवेगळे असतात. तो जो होता म्हणजे कृष्णाजी अनंत नावाचा तो बखरकार होता, तर त्याने असं लिहिलं की शिवाजी महाराजांच्या अंतकाळी ते दुश्चिन्ह झाली, ध्रुवता धूमकेतू दिसला आणि ते सगळं काय काय. मग संभाजी महाराजांविषयीचं ते 9 वर्षाच्या कालखंडात आहे. मग राजाराम महाराजांचं दिलं आहे. मग त्याच्यानंतर ते दिल्लीचं ते थोडं वेगळं, ते राजाराम महाराजांच्या जन्माच्या वेळचं आहे की ते पालथे उपजले होते आणि ते अपशकुन म्हणून त्यावेळेच्या लोकांनी हे केलं की मुलगा पालथा उपजला. तर शिवाजी महाराजांचं ते एकदम वेगळ्यातल्या होतं. म्हणजे ते शकून अपशकुनामध्ये तो माणूस कधी अडकलाच नाही. तर त्यांनी ते पटकन कोटी केले की पालथा उपजला म्हणून काय झालं, दिल्लीची पातशाही पालथी घालीन म्हणून. आणि ते खरंच झालं. म्हणजे एक आपल्याकडे काव्य आहे की ज्याच्यात तो कवी राजाराम महाराजांना दिल्लींद्र पदलिप्सव म्हणतो, जो दिल्लीच्याही सिंहासनाची आकांक्षा धरणारा असा तो हा माणूस आहे. दुर्दैवाने राजाराम महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं आणि नंतरच्या लोकांनी म्हणजे राजाराम महाराजांच्या तालमीत जी लोकं तयार झाली होती, धनाजी जाधवराव त्यातले एक प्रमुख होते. नंतर येसाजी दाभाडेंचा मुलगा होता खंडेराव दाभाडे आणि ती सगळी जी लोकं होती. रामचंद्र पंत अमात्य लवकर गेले. म्हणजे त्यांचा शाहू महाराजांच्या सुरुवातीच्या काळातलंच त्यांचं हे होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं संपलं. या लोकांना जी शिकवण शिवाजी महाराज, रामचंद्रपंत अमात्य असा माणूस आहे की जो शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे आणि त्यांनी 4 छत्रपती बघितले. त्यांनी आज्ञापत्र लिहून घेतलं. कोल्हापूरकर शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना शिकवण्याकरता की बाबा तुमच्या पूर्वजांनी ही कामं केली आहे, तुमच्या वाडवडिलांनी ही कामं केली आहेत आणि मुख्यतः पुण्यश्लोक शिवाजी महाराज तुमचे आजोबा कसे होते, त्यांनी काय चांगली कामं केली तशी तुम्ही कामं करा, हे लिहून काढणारा रामचंद्रपंत, त्याच्या तालमीत तयार झालेली ही पुढची सगळी लोकं. तर त्याचा रेफरन्स लावून या माणसांनी म्हणजे 93-94 साली दिलं आहे त्यांनी, ज्या माणसाने लिहिलं आहे, तर त्याने आजूबाजूची परिस्थिती बघितली की नेमाजी शिंदे असतील, येसाजी दाभाडे असतील किंवा रामचंद्रपंत अमात्य असेल, धनाजी जाधवराव असतील, संताजी घोरपडे होते सेनापती, ही सगळी लोकं औरंगजेबाला जुमानत नाहीत आणि ही लोकं नर्मदा पार करून पलीकडे गेलीत. त्यामुळे मग त्याने शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनी असलेलं की ते थोडंफार देण्याकरता की महाराजांनी हे बाकीत आधीच केलं होतं की आमची लोकं वर जाणार आहेत अशा ह्याच्यात. पण ते प्रत्यक्ष केलं होतं का नाही हे आपण नाही सांगू शकत. आणि जे मगाशी जसं बोलणं झालं होतं की समर्थांच्या समकालीन लोकांनी लिहिलेल्या गोष्टी असतात आणि नंतर 100 वर्षांनी माणूस त्यांना मोठं करण्याकरता त्यांनी अमुक एक गोष्ट सांगितली असेल, पण ती गोष्ट खरंच त्यांनी सांगितली होती का नव्हती हे तुम्ही ठामपणे नाही सांगू शकत जोपर्यंत तुमच्याकडे ठोस कागदोपत्री पुरावा नाही तोपर्यंत. आणि बखर हा पुरावा होऊ शकत नाही. म्हणजे राजवाड्यांचं एक वाक्य की कागदाचा एक अस्सल चिटोरा, अस्सल कागदात म्हणजे अस्सल नक्कल बनावट हे कागदाचे प्रकार असतात, ज्याच्यावरती शिक्का आहे तो अस्सल कागद, त्या अस्सल कागदाचा एक चिटोरा, चिठ्ठीसुद्धा कितीही मोठ्या लांबलचक बखरी असू देत, त्या बखरींच्या बहुमताला हाणून पाडायला तो एक चिटोरा पुरेसा असतो. म्हणजे त्या बखरींमध्ये काहीही लिहिलेलं असेल पण त्या एका कागदावर जर तुम्हाला शिक्क्यानिशी काय मिळालं तुम्ही ते खरं माना, ती 1000 पानं खोटी आहेत. त्यामुळे बखर जोपर्यंत आपल्याला ते मिळत नाही तोपर्यंत आपण नाही म्हणू शकत. कौस्तुभजी, जी आज तुम्ही आम्हाला माहिती दिलीत खूपच छान वाटलं ऐकून. तुमचे खूप खूप आभार. आणि ह्या पुष्पातील पुढील भाग आपण लवकरच घेऊन येत आहोत. धन्यवाद.